आता जसं nth टर्म होतं AP मध्ये, तसंच आता nth टर्म असणार आहे GP मध्ये. ठीक आहे. तो आपला पुढचा पार्ट असेल nth टर्म इन GP. nth term in GP. Okay, so nth term in GP is given by, कसा फॉर्म्युला बघा, nth term Tn is equal to a r raised to n minus 1. a r raised to n minus 1. ओके, वेअर a म्हणजे जसा AP मध्ये होता तसंच a म्हणजे फर्स्ट टर्म, r म्हणजे तिकडे d होता कॉमन डिफरन्स, इकडे r आहे, r म्हणजे कॉमन रेशो. आणि n म्हणजे काय, तर तो नंबर. तुम्हाला जर 5th हवी असेल तर 5 ही n ची व्हॅल्यू झाली, 6th हवी असेल तर 6 ही n ची व्हॅल्यू झाली. त्यामुळे त्याच्याबद्दल केल्याची गरज नाही, हा पार्ट आधी लिहून घ्या. त्याने म्हटलंय व्हेरीफाय वेदर धिस सिक्वेन्स इज ए GP. त्यांनी दिलेली हे सिक्वेन्स आहे, तो AP आहे का GP आहे आपल्याला माहीत नाही, का HP आहे माहीत नाही, पण त्यांनी सांगितलं की GP आहे की नाही व्हेरीफाय करा. म्हणजे GP चेक करायचं आहे, रेशो चेक करायचा आहे सेम येतो की नाही. तो जर आला तर आपण म्हणणार हो GP आहे. आता AP पण चेक करायला सांगितलं असतं तर डिफरन्स काढून बघितला असता, पण इथे एकच काम सांगितलं आहे, फक्त तुम्ही GP आहे की नाही चेक करायचं. आणि जर असेल, इफ इट इज ए GP, जर असेल देन 9वी टर्म फाइंड करा. इथे 4च टर्म लिहिलेत, त्याची आपल्याला 9वी टर्म फाइंड करायची आहे. पण काय म्हणू, कॅल्क्युलेशनने असं वाढवून 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 नाही करायचं, मल्टिप्लाय करून 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 9 नाही काढायचे, फॉर्म्युलाने काढायचे. ठीक आहे, मग आपण पहिलं काम करणार, GP आहे की नाही चेक करणार. सो कन्सिडरिंग, उत्तर लिहिताना आपण कन्सिडर करणार की यांचा रेशो काय येतो. सो हा नंबर घेऊया, -3/2 हा नंबर घेतला, त्याच्या आधीचा नंबर डिनॉमिनेटरला घ्यायचा 1. सो -3/2 डिवायडेड बाय 1 म्हणजे उत्तर आलं -3/2. ओके, इक्वेशन नंबर 1. पुढे 9/4 घेऊया न्यूमरेटरला, अपॉन त्याच्या आधीचा नंबर -3/2 हा डिनॉमिनेटरला. आणि आता उत्तर चेक करूया, ते पण किती आलं पाहिजे, याच्या एवढं आलं पाहिजे. बघूया येतं का. तर बे के बे, बे दुणे 4 म्हणजे डिनॉमिनेटरला 2 उरले इथे, कारण हे कॅन्सलच झाले, इथले 2. आणि 3 एके 3, 3 त्रिक 9 म्हणजे खालचे 3 पण गेले, वरती 3 राहिले. आणि हे जे खालचं मायनस साईन आहे इथे दिसतंय ते राहणार, म्हणजे इथे पण उत्तर -3/2 आलं. चला, बरं झालं. आणखीन शेवटचं आहे ते पण चेक करूया. इथे करतो -27/4 अपॉन -27/4 अपॉन त्याच्या आधीचा नंबर 9/4 है ना. आता इथे काय होणार बघा, 4 4 उडाले गेले, 9 9 एके 9, 9 त्रिक 27 म्हणजे 3 उत्तर आलं. आणि मायनस साईन आहे, -3 उत्तर आला, पण अपॉन 2 इथे राहिलेलं दिसत नाही आहे, म्हणजे ही खरी तर GP नाही. मग GP नसेल तर 9th टर्म फाइंड करायचा सवालच येत नाही. आलं लक्षात मी काय म्हणतोय ते. सो इथे हा प्रॉब्लेम आहे, म्हणजे त्यांनी थोडीशी चूक केली आहे हे छापून देताना. 27/4 इथे 27/8 पाहिजे. सो जेव्हा तुम्ही प्रॉब्लेम लिहाल तेव्हा तुम्ही ते 27/8 लिहायला विसरू नका. आता आपण बघूया करून, 27/8 लिहिलं तर बरोबर जुळतं आहे का. तर ते ऑब्वियसली जुळणार. न्यूमरेटरला येणार -27/8, डिनॉमिनेटरला येणार 9/4. आता बघा 4 एके 4, 4 दुणे 8 म्हणजे 2 आला डिनॉमिनेटरला, 9 एके 9, 9 त्रिक 27 सो 3. सो -3/2 म्हणजे याला तिसरं इक्वेशन म्हणूया. सो पहिलं इक्वेशन बघा, दुसरं इक्वेशन बघा, तिसरं इक्वेशन बघा. इथे पण -3/2, इथे पण -3/2, इथे पण -3/2. सो जेव्हा मी रेशो घेतला लगतच्या नंबर्सचे, तेव्हा मला लक्षात आलं दरवेळेला रेशो किती राहतोय, -3/2. सो खाली लिहिणार देअरफॉर कॉमन रेशो इज इक्वल टू
आर इज इक्वल टू किती आली व्हॅल्यू -3/2. आणि असा रेशो येऊ शकतो, असं काही नाही दरवेळेला 3नेच मल्टिप्लाय झालं पाहिजे, 2नेच मल्टिप्लाय झालं पाहिजे. निगेटिव्हने मल्टिप्लाय होऊ शकतं, पॉझिटिव्हने होऊ शकतं. फक्त इथली चूक लक्षात घ्या, हा 27/8 पाहिजे, -27/8 त्याने 4 छापले. चला, कॉमन रेशो आला. फर्स्ट टर्म आपल्याला दिसतेच आहे, राईट. सो मी जरा पूर्ण करतो प्रॉब्लेम, मग आपण तुम्हाला लिहायला वेळ देऊ. नीट बघा. फर्स्ट टर्म इज इक्वल टू ए इज इक्वल टू, पहिली टर्म आहे 1, ते लिहून टाकलं, ए ची व्हॅल्यू 1, राईट. आणि आता आपण लिहिणार आहोत, त्याने 9th टर्म विचारले. सो देअरफॉर किंवा वी हॅव असं आपण म्हणू, nth टर्म Tn इज इक्वल टू ए आर रेस टू n - 1. सो आता nth टर्म आपल्याला फाइंड करायची असेल तर आपण इथे करणार T9 इज इक्वल टू 9th पाहिजे म्हणून ए ची व्हॅल्यू 1, आर ची व्हॅल्यू आत्ताच आपण काढली -3/2, ते लिहून घेतलं, रेज टू 9 - 1. म्हणजे आपलं उत्तर आलं T9 इज इक्वल टू -3/2 रेज टू 9 - 1 आलं 8. 1ने मल्टिप्लाय केल्यावर काही फरक नाही पडत, तर इथे 1 लिहायची गरज नाही. आता हे उत्तर ॲक्च्युली एवढंच ठेवलं तरी काही हरकत नाही आहे, एवढंच उत्तर ठेवा मी म्हणेन, कारण हे रेज टू 8 म्हणजे किती वेळ करत बसणार ना. इथे मल्टिप्लिकेशन वगैरे आहे, त्यामुळे उगाच कुठल्याही भानगडीत पडायचं नाही. nth टर्म फाइंड करायला सांगितले, ही आमची nth टर्म आहे. जर तुम्हाला कॅल्क्युलेशन करून हवं असेल तर घ्या, पण तुम्ही करून द्यायचं नाही, गरज नाही. ओके, एवढंच उत्तर ठेवायचं. विच टर्म ऑफ द सिक्वेन्स दिस इज 243. कितवी टर्म 243 असेल ते करून बघायला लागेल. आधी मुळात ही सिक्वेन्स AP आहे का GP आहे का HP आहे माहीत नाही आहे, मग ते आधी करायचं. सो तुम्हाला जे प्रॉब्लेम पडतील ते GP वरचेच पडतील, बिकॉज तुमच्या सिलेबसला GP आहे आणि HP आहे. बरं, आपण आधी कॉमन रेशो चेक करायचं आहे. सो कन्सिडरिंग पुढचा नंबर 3 डिवायडेड बाय आधीचा नंबर √3 इज इक्वल टू 3 पण कशापासून बनलेला असतो, तर √3 × √3नेच बनलेला असतो. √3 × √3 म्हणजेच √3चा स्क्वेअर, म्हणजेच √3 आणि रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होऊन उत्तर 3 येतं. सो यातला एक √3 याच्याबरोबर कॅन्सल होणार आणि इथे उत्तर येणार √3. हे समजून घ्या. परत 3 म्हणजेच कोण आहे, √3 × √3 आहे, आणि खाली एक √3 आहे, तो कॅन्सल झाला आणि उत्तर किती राहिलं, √3. सो हे पहिला रेशो आला पहिल्या जोडीचा. आता दुसरी जोडी बघूया, ही आणि ही. सो 3√3 अपॉन त्याच्या आधीचा नंबर 3. 3 ला 3 गेले, उत्तर आलं √3. सो इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2. ओके, सो काय म्हणायचं, देअरफॉर कॉमन रेशो, हे GP आहे ते आधी मेन्शन करूया. देअरफॉर गिवन सिक्वेन्स इज GP, जॉमेट्रिक प्रोग्रेशन आहे, कारण दोघांचा रेशो दरवेळेला √3 येतोय. कॉमन रेशो इज इक्वल टू R इज इक्वल टू व्हॅल्यू लिहिली √3. देन फर्स्ट टर्म, पहिली टर्म A नावाने आपण रिप्रेझेंट करतो, आणि फर्स्ट टर्म तुम्हाला इथे दिसेल सिक्वेन्समध्ये √3च आहे. नाव आता ते म्हणतात कितवी टर्म आहे, विच टर्म इज 243. सो वी हॅव Tn, nth term is equal to a r raised to n - 1. That's it. आता आपण पुढे काय करणार, मग आपल्याला इथे nth टर्म म्हणजे किती, 243. तर 243 मी लिहून टाकतो, इज इक्वल टू ए म्हणजे कोण, √3, ते लिहून टाकलं. आर म्हणजे कोण, ते पण √3, रेस टू कोण, n - 1 असं लिहून टाकलं. पुढे देअरफॉर आता 243 जो आहे इथे दिसतोय 243, याला आपण यांच्यासारखं कसं दिसेल असा प्रयत्न करायचा. मग 243 आधी 3च्या पाड्यात येतो का, तर येतो, पण 3ची किती पॉवर असल्यावर 243 येईल ते आपल्याला फाइंड करायचं. सो 3चा स्क्वेअर केल्यावर उत्तर येतं 9, 3चा क्यूब केल्यावर उत्तर येतं 27, 3⁴ केल्यावर येतं 81, 3⁵ केलं की उत्तर येतं 243. म्हणजे हा जो नंबर आहे त्याला आपण असं लिहू शकतो 3⁵ इज इक्वल टू
√3 into bracket √3 raised to n minus 1. Therefore 3 raised to 5 is equal to, आता लॉज ऑफ इंडायसेस वापरूया. लॉज ऑफ इंडायसेसमध्ये आपण असं शिकलो आहे, एक्स रेस टू एन इंटू एक्स रेस टू एम, दोघांचे बेस समान असतील, आपण इथे लिहितो एक्स रेस टू एन प्लस एम, या दोघांची बेरीज. मग तसं इथे √3 आहे, इकडे पण √3 आहे, इकडे पॉवर काहीच नाही म्हणजे काय असते, 1 असते. सो आपण असं लिहू शकतो, √3 कॉमन लिहिला आणि या दोघांची बेरीज केली, 1 प्लस n मायनस 1, दोघांची बेरीज 1 आणि ह्या, जसं n आणि m ची बेरीज केली n प्लस m, तसं हे दोघं आहेत. आता या दोघांची बेरीज केली पॉवरशी. सो 3 रेस टू 5 इज इक्वल टू √3 रेस टू 1 ला -1 गेलाच म्हणजे राहिला फक्त n, म्हणजे √3 रेस टू n राहिला इकडे आणि इथे 3 रेस टू 5 झाला. आता आपल्याला n ची व्हॅल्यू काढायची आहे काही करून. n ची व्हॅल्यू काढणं म्हणजेच कितवी टर्म आहे ते आपल्याला कळू शकेल. मग आता पुढे कसं करणार, तर दोघांचेही पॉवर आपण कम्पेअर नाही करू शकत. n ची व्हॅल्यू 5 घेऊ नाही शकत कारण इथे बेस सेम नाही आहे. मग या 3 ला √3च्या भाषेत कसं लिहिता येईल तो विचार केला. मग ते केल्यावर म्हणजे लक्षात आलं, आपण 3 ला असं लिहू शकतो, √3चा स्क्वेअर. √3चा स्क्वेअर म्हणजेच काय, शेवटी स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतं आणि राहतं काय 3. म्हणजे मी 3 ला √3च्या भाषेत लिहू शकलो. हा वरती रेस टू 5 आहे तो तसाच लिहून घ्यायचा, इज इक्वल टू √3 रेस टू n. RHS तशीच ठेवली, LHS ला फक्त हा चेंज करून घेतला. पुढे लॉज ऑफ इंडायसेस परत तेच, x रेस टू m ब्रॅकेट रेस टू n, तर या दोघांची होते मल्टिप्लिकेशन x रेस टू mn. हे सगळं आपण 10th लाच 8th ला शिकलेलं असतं, 8, 9 लाच लॉज ऑफ इंडायसेस येतं, ते आपण वापरतो. मग आता काय झालं, हे 5 जुने 10 होणार. सो √3 रेस टू 10 इज इक्वल टू √3 रेस टू n. मग इकडे पण √3 आहे, इकडे पण √3 आहे. मग इथे जर 10 आहे तर इकडे पण काय असलं पाहिजे, 10च असलं पाहिजे, तरच हे इक्वल होणार. सो आपण पॉवर आता कम्पेअर करू शकतो. सो देअरफॉर n इज इक्वल टू 10 असं आपल्याला मिळेल. म्हणजे 243 कितवी टर्म असेल, तर 10th टर्म असेल, 10वी. सो देअरफॉर फॉर द गिव्हन जीपी, फॉर गिव्हन जीपी 10th टर्म इज 243. हे असं सिक्वेन्स लिहत 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 गेलो 10व्या टर्मपर्यंत, तर 10वी टर्म कुठली असणार, 243 असणार. हे याच्यावरनं लक्षात आलं. सो म्हटलं चेक वेदर द फॉलोइंग सिक्वेन्सेस आर GP. चेक करा की कुठले याच्यातले GP आहेत, आणि जर असतील, इफ सो देन राईट nth टर्म. जस्ट फॉर्म्युला लिहून दाखवा. आधी आपण पहिलं चेक करूया. सो फर्स्ट प्रॉब्लेम, त्याच्यामध्ये आपण म्हणणार कन्सिडरिंग, त्यातलं 6/2 आधी करून बघूया, म्हणजे उत्तर आलं 3. ओके, देन 18/6 करून बघूया, 6 त्रिक 18, ते पण 3 आला. देन 54/18 ते करून बघूया, 18 त्रिक 54. याला नावं देऊया, इक्वेशन 1, 2, 3. देअरफॉर खाली म्हणूया की द गिवन सिक्वेन्स इज GP. जर हे रेशो सेम आले सगळे तिन्ही वेळेला, किंवा जितक्या वेळेला येईल तितक्या वेळेला जर सेम आले तर ती GP आहे. देअरफॉर कॉमन रेशो इज इक्वल टू R इज इक्वल टू 3 आला. फर्स्ट टर्म, पहिली टर्म इज इक्वल टू, पहिली टर्म इथे दिसते 2, A म्हणतो आपण त्याला, ते लिहिलं. आणि खाली लिहायचं देअरफॉर किंवा वी हॅव nth टर्म as Tn इज इक्वल टू AR रेस टू n मायनस 1. तुम्ही फक्त फॉर्म्युलामध्ये A ची व्हॅल्यू घालायची आहे. A ची व्हॅल्यू किती आहे बघा 2, R ची व्हॅल्यू किती आहे बघा 3. सो 2 इंटू 3 रेस टू n मायनस 1. सेकंड प्रॉब्लेम मी पण सुरू करतो, तुम्ही पण करा. कन्सिडरिंग -5 डिवायडेड बाय 1 म्हणजे -5 आलं.
देन 25 डिवायडेड बाय -5, 5 5 25 म्हणजे -5 झालं. देन 125 बाय 25, 25 5 25 असे, हे मायनस साईन तसंच राहील थर्ड. सो द सिक्वेन्स इज GP, जॉमेट्रिक प्रोग्रेशन आहे, कारण -5 -5 -5 उत्तर येतात. सो देन कॉमन रेशो इज इक्वल टू R इज इक्वल टू -5 अँड फर्स्ट टर्म इज अगेन इथे 1च आहे, A इज इक्वल टू 1. बस nth टर्म वी हॅव, nth टर्म असेल ह्या फॉर्म्युला, A ची व्हॅल्यू 1 टाका, R ची व्हॅल्यू टाका -5. दॅट्स इट. So we have nth term as Tn is equal to a r raised to n minus 1. Therefore Tn is equal to a ची व्हॅल्यू 1 आहे, r ची व्हॅल्यू आहे -5 raised to n minus 1. सो 1 लिहायची गरज नाही आता, 1ने मल्टिप्लाय केलं कोणालाही तरी 1 म्हणजे ते काही फरक नाही पडत. सो इथे आपण लिहू शकतो फक्त -5 raised to n minus 1. दिस इज फॉर्म्युला फॉर nth टर्म. दॅट्स इट. तिसऱ्या याच्यामध्ये 1 डिवायडेड बाय √5 अपॉन √5. सो हे काही कॅन्सल नाही होणार, या दोघांची मल्टिप्लिकेशन होणार, बिकॉज हा डिनॉमिनेटर आहे वरच्याचा, हा न्यूमरेटर आहे खालच्याचा, याचा डिनॉमिनेटर किती असणार 1, काहीच नाही म्हणजे. सो या दोघांची मल्टिप्लिकेशन होत असते, या दोघांची मल्टिप्लिकेशन होत असते. सो इथे हा 1 × 1 1 झाला, √5 × √5 म्हणजे 5, कारण √5 × √5 काय होणार, √5चा स्क्वेअर होणार, स्क्वेअर आणि रूट कॅन्सल होऊन 5 उत्तर येईल. ठीक आहे. सो हे मी क्लिअर करतो. नाव नेक्स्ट, that is 1 divided by 5 √5 upon 1 divided by √5. आता हे कॅन्सल होतील, डिनॉमिनेटर वाले कॅन्सल होणार. 1 आणि 5 हा 1 वरती तसाच राहिला, सो इथे पण 1/5 येतं. 1 upon 25 √5 डिवायडेड बाय 1 upon 5 √5 इज इक्वल, हे √5 ला √5 उडतील, 5 × 5 5 5 25 म्हणजे उत्तर आलं 1/5. इक्वेशन नंबर 3. सो दिस इज 1/5 1/5 अँड 1/5 सेम. सो देअरफॉर द गिवन सिक्वेन्स इज JP. नाउ कॉमन रेशो इज इक्वल टू R is equal to 1/5. Then first term is equal to √5. Therefore we have nth term as Tn is equal to a r raised to n minus 1. म्हणजे Tn is equal to a आहे √5, R आहे 1/5 ब्रॅकेट रेस टू n minus 1. बस एवढंच उत्तर, बाकी काही त्याच्यात गडबड नाही करायची. 4th प्रॉब्लेममध्ये 4/3 4/3चं साधारणतः उत्तर 1.333333 येतं, रिकरिंग येतं. ठीक आहे. देन 5/4 5/4 म्हणजे 1/4 1.25, ₹1.25. 6/5 6 12 25 2 1.2 आलं. सो इथे हे उत्तर वेगळं आहे, हे उत्तर वेगळं आहे, हे पण उत्तर वेगळं आहे, रेशो काही सेम दिसत नाही आहे. सो देअरफॉर द गिवन सिक्वेन्स इज नॉट GP. GP नाही आहे.
असं आपण सांगून टाकलं. मग जी पी नसेल तर nth टर्म फाइंड करायचा प्रश्नच येत नाही, विषय सोडून दिला आपण तिथेच. ओके, नाव गो फॉर प्रॉब्लेम नंबर 5. So in that case 14 by 7, that is 2. Then 21 by 14, 7 त्रिक 21, 7 दुणे 14. Then 28 by 21, 7 चौक 28, 7 त्रिक 21. याची व्हॅल्यू साधारणतः 1.5 येते, याची व्हॅल्यू येते 1.3333. इथे नंबर वेगळा, इकडे नंबर वेगळा, इकडे नंबर वेगळा, हा रेशो वेगळा, हा रेशो वेगळा, हा पण रेशो वेगळा. So therefore the given sequence is not GP.